नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश पवार आपल्या सर्वांचं कृषीशास्त्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज आपण हळद पिकामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात उद्भवणाऱ्या कंदमाशी आणि कंदकुज या कीड आणि रोगाविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कंदमाशी ही डासासारखी पण आकाराने मोठी व काळ्या रंगाची असते आणि पाय शरीरापेक्षा लांब असतात। कंदमाशी खोडाच्या बुंद्याजवळ किंवा उघड्या पडलेल्या कंदावर अंडी घालते। यानंतर साधारण 5 ते 7 दिवसांमध्ये अंड्यातून लालसर रंगाच्या अळ्या बाहेर पडतात आणि कंदामध्ये शिरून त्यावर उपजीविका करतात। यामुळे बुरशीजन्य रोग जसे की कंदकुज आणि निमॅटोड म्हणजेच सूत्रकृमीचा प्रादुर्भाव वाढतो। परिणामी कंद मऊ होतात, कंदाला पाणी सुटते आणि ते सडू लागतात। कंदमाशीच्या उपाययोजनेकरिता कमी खर्चात प्रभावी नियंत्रणासाठी हेक्टरी 6 प्लास्टिकचे पसरट भांडे घेऊन त्यामध्ये भरडलेले एरंडीचे बियाणे 200 ग्रॅम आणि 1.5 लिटर पाणी मिक्स करावे आणि शेतात ठेवावे। यानंतर 8 ते 10 दिवसांनी या मिश्रणातून येणाऱ्या वासाकडे कंदमाशा आकर्षित होऊन त्यामध्ये पडून मरतात। रासायनिक पद्धतीने नियंत्रणासाठी थायमेथॉक्झाम 30% FS फॉर्म्युलेशनमधील कीटकनाशक 300 मिली प्रमाणे 200 लिटर पाण्यात मिक्स करून आळवणी करावी किंवा क्विनॉल्फॉस हे घटक असलेलं कीटकनाशक 25 मिली प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करावी। हळद पिकातील कंदकुज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कोवळ्या फुटव्यावर दिसतो। त्यामुळे सुरळीतील पानांचे शेंडे वरील बाजूने आणि कडेने पिवळे पडून संपूर्ण पान वाळून जाते। त्याचबरोबर कंद हाताने दाबल्यास मऊ लागतो आणि त्यातून दुर्गंधयुक्त पाणी बाहेर पडते। या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ट्रायकोडर्मा हे जीवाणूजन्य बुरशीनाशक 2 ते 3 किलो प्रमाणे एकरी आळवणी करावी आणि रासायनिक बुरशीनाशकामध्ये मेटॅलॅक्झिल अधिक मॅन्कोझेब हे 2 घटक असलेलं बुरशीनाशक 30 ग्रॅम प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करावी किंवा आळवणी करावी। प्रभावी नियंत्रणासाठी आळवणी करताना जमिनीत वापसा असणे गरजेचे आहे। आजची माहिती कशी वाटली तर कमेंटद्वारे नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान, जय किसान।